आपल्या समोर सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करण्यासाठी दुसरा परिच्छेद मिळाला आहे। ती वाक्य पहा। पहिलं वाक्य आहे, फळांचा राजा टिंबटिंब या फळाला म्हणतात। खरं तर हे उत्तर लगेचच आणि ठामपणे आम्ही सांगू शकतो, म्हणून तो पर्याय निवडूयात, आंबा। बरोबर ना, कारण आंब्याला फळांचा राजा म्हणतात। त्याच्या कच्च्या फळाला टिंबटिंब म्हणतात। आता आंबा हा योग्य पर्याय निवडता आल्यामुळे आपल्याला हा देखील पर्याय निवडता येतो। आंब्याच्या कच्च्या फळाला कैरी म्हणतात। बरोबर। त्याचे उत्पादन टिंबटिंब या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते। तर या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं हे देखील आपल्याला माहित आहे। तर अशा पद्धतीने आपला एक सुसंगत परिच्छेद तयार होतो, तो म्हणजे फळांचा राजा आंबा या फळाला म्हणतात, त्याच्या कच्च्या फळाला कैरी म्हणतात, त्याचे उत्पादन रत्नागिरी या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते। तर अशा पद्धतीने आपला प्रश्न सोडवताना योग्य आणि ठाम पर्याय कळाल्याशिवाय त्याची निवड करू नये। मग तो पर्याय आपल्याला पहिल्या वाक्यात सापडो, दुसऱ्या वाक्यात सापडो की तिसऱ्या वाक्यात सापडो। ठीक आहे।